नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागामध्ये मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवरात्रोत्सव सगळीकडे उत्साहात सुरू आहे. हे सण उत्सव आपल्याकडे जे साजरे होतात ते एकीकडे आनंद, त्याबरोबरीने दुसरी आपल्याला संधी दे असतात की समाजासाठी आपण काय चांगलं करू शकतो, काय विधायक करू शकतो. त्याबरोबरीने म्हणजे या सण उत्सवांबरोबरीने देश पातळीवर सुद्धा असे काही कार्यक्रम आरंभले जातात किंवा राबवले जातात ज्याच्यामध्ये समाजाच्या दृष्टीचा विचार केला जातो, समाजाचा दृष्टिकोन त्याच्यामध्ये कसा असला पाहिजे याचा सुद्धा विचार केला जातो. असाच एक सप्ताह सध्या सुरू आहे आणि तो म्हणजे अस्पृश्यता निवारण सप्ताह. त्या निमित्ताने आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आजचा आपला विषय काय आहे बघूया. आजच्या कार्यक्रमात आपण बोलणार आहोत दिशा परिवर्तनाची, सामाजिक न्यायाची. अस्पृश्यता निवारण सप्ताहानिमित्त आजचा आपला हा विशेष कार्यक्रम. आणि ह्यावर बोलण्यासाठी नेमकी हे काय गोष्ट असते किंवा ही समता साधायची, सामाजिक न्याय आपल्याला जर उद्दिष्ट आपलं ते असेल तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, थोडासा इतिहास कसा होता, या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात बोलण्यासाठी आणि आपल्याला मार्गदर्शन संस्थेमधून या दोघी या तज्ज्ञ या मार्गदर्शक आपल्याकडे आल्यात. पहिल्या आपल्या पाहुण्या आहेत रुपाली डंबे-आवले मॅडम. नमस्कार. तुमचं कार्यक्रमात स्वागत करते. मॅडम या संस्थेमध्ये निबंधक म्हणून कार्यरत आहेत आणि या क्षेत्रातला त्यांचा अभ्यास किंवा त्यांचा अनुभव हा खूप मोठा आहे. या सगळ्या दृष्टिकोनातून आपण काय विचार केला पाहिजे त्याच्याबद्दल ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आपल्या दुसऱ्या पाहुण्या आहेत सविता नलावडे मॅडम. तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करते. मॅडम प्रोजेक्ट डायरेक्टर तर आहेच, पण त्याबरोबरीने वरिष्ठ लेखाधिकारी म्हणून सुद्धा या संस्थेमध्ये कार्यरत आहेत. त्यांच्याकडून सुद्धा आपण या विषयावर मार्गदर्शन घेणार आहोत. त्यांचे विचार काय आहेत ते जाणून घेणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील, काही विचार मांडायचे असतील तर ते आमच्यापर्यंत फोनच्या माध्यमातून तुम्ही नक्की पोहोचवा. त्यासाठी आपले दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050, 24988050, 022 आपला एसटीडी कोड आहे. मुंबई बाहेरून जी मंडळी फोन कॉल्स करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या सहाय्याने जी संपर्क साधणार आहेत त्यांच्यासाठी. फोन आपण जेव्हा करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. एकतर आजचा जो आपला विषय आहे त्याच्या अनुषंगाने जर प्रश्न विचारले तर अधिकाधिक गोष्टींची माहिती आपल्याला मिळणार आहे. जर तुम्ही मोबाईलहून फोन करणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क उत्तम पद्धतीने येतं, जेणेकरून तुमचा आवाज मध्ये कट होणार नाही. आणि इतर वेळेला जेव्हा तुम्ही फोन करता तेव्हा तुमच्या टीव्हीचा आवाज तुम्ही कमी ठेवणार आहात, म्हणजे तुमचा आवाज इथे सलग पोहोचेल. या काही गोष्टींची जर आपण काळजी घेतली तर नेहमीच आपल्या वेगवेगळ्या विषयांमधून आपल्याला खूप छान माहिती मिळत असते. आज आपण खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने समाजाला एक दृष्टी मिळते आणि समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी ती खूप आवश्यक असते. पुन्हा एकदा तुमच्या दोघींचं मनापासून स्वागत करते. आज खूप महत्त्वाचा सप्ताह मुळात आपण हा सगळ्या देशभर पाळतो आहोत, अस्पृश्यता निवारण सप्ताह. या सप्ताहाच्या बद्दल तुम्ही काय सांगाल मॅडम? अस्पृश्यता निवारण सप्ताह आता आपण 2 ऑक्टोबर ते 8 ऑक्टोबर या दरम्यान साजरा करतोय. याची मूळ संकल्पना 24 मे 2011 ची आहे. याच्यामध्ये संसदेमध्ये हा सप्ताह पाळण्यासाठी मुळात अस्पृश्यतेची भावना नष्ट करावी या हेतूनी, या सदहेतूनी प्रेरित होऊन हा अधिनियम पारित करण्यात आला. बरं. त्या अनुषंगाने हा सप्ताह साजरा केला जातो. याचा मूळ उद्देश असा की समाजातला जो प्रत्येक घटक आहे त्या घटकापर्यंत समानतेचा विचार पोहोचला पाहिजे आणि त्यांनी तो अंगीकृत करून समाजाला एका समान पातळीवर सामाजिक न्यायाच्या दिशेने नेलं पाहिजे, हा त्याचा मूळ उद्देश होता. बरोबर आहे. ही जर भावना आपल्याला समाजामध्ये रुजवायची असेल तर ती समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचली पाहिजे. म्हणजे शाळेत जाणारे विद्यार्थी असतील, तरुण असतील, वृद्ध व्यक्ती असतील, ह्या प्रत्येकापर्यंत हा समतेचा विचार पोहोचावा आणि त्या माध्यमातून मग सामाजिक समता आपल्याला कशी समाजामध्ये आणता येईल आणि समाजातल्या प्रत्येक घटक जरी तो उपेक्षित घटक असला तरीही त्याचा कशा पद्धतीने आपल्याला अधिकाधिक चांगल्या पद्धतीने विकास करता येईल असा एक उद्देश आणि विचार या सप्ताहाच्या मागे होता. सगळ्यांना समान पातळीवर आणायचं, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक बाबीमध्ये सगळ्यांना समान पातळीवर आणायचं, हा त्याच्यातला मुख्य विचार आहे. त्याच्या एकंदरीत पार्श्वभूमीबद्दल तुम्ही काय सांगाल? थोडासा आपला इतिहास आणि आता जे काही चाललंय त्या सगळ्याबद्दल. याच्यामध्ये आपण मुख्य जर पाहिलं तर आपला जो भारतीय समाज आणि आपला जो हिंदू धर्म आहे त्याच्यामध्ये आपण मागे 2500 वर्षापूर्वी मूळ जर याचं शोधत गेलं तर आपली चातुर्वर्ण्य पद्धत आहे. त्याच्यामध्ये आपण ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र असे आपण 4 त्याच्यामध्ये वर्ण केले. प्राथमिकता जर आपण हे पाहिलं तर हे जे आपले वर्ण आहेत ते त्यावेळेस जे व्यवसाय आपण करत होतो
त्या व्यवसायावर आधारित होतं. त्याच्या मागचा जो मूळ हेतू होता तो खूप चांगला होता की प्रत्येकाला ठराविक जे काम दिलं की त्यानंच ते काम करावं. परंतु कालांतराने आपण ह्याच्यामध्ये पाहिलं की ह्याच्यामध्ये काही दुष्ट प्रवृत्ती जे म्हणतो की वेगळे विचार यायला लागले. आणि मग याच्यामध्ये की ब्राह्मण वर्ग, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र म्हणजे खरं तर शूद्र हा अर्थ शूद्र अर्थाने नव्हता. जर आपण भारताचा इतिहास पाहिला तर जेव्हा आपल्याकडे आर्य आले, हे बाहेरून आले आपल्याकडे, आणि आपण जे मूळ निवासी होतो तर ते आर्येतर म्हणजे शूद्र असे ते गणले जायचे. ऍक्च्युली शूद्र हा इथला मूळचा रहिवासी आहे, परंतु आर्य लोकांनी आपल्यावर डॉमिनेटिंग जो एक हे केलेला आहे त्यांचं नेचर, आणि त्यांनी वरचे जे म्हणजे आपण आता जे स्टेटस म्हणतो की वरचे जे कामकाज आहे ते आर्य वर्गाकडे गेले, आणि जो बेसिक आपला इथला रहिवासी होता तो खालची कामं म्हणजे जे आपण आता समजतो की ती जी समाजाला सगळ्या प्रकारची कामं करणं गरजेचं आहे जर आपला समाज चालतो, तसं न होता या पद्धतीनं हा असा एक वेगळा विचार गेल्यामुळे आपल्याकडे हे चातुर्वर्ण्यात आणि मग हे शूद्र आणि त्याच्यानंतर मग ते जे कामं आहेत खालची कामं करणारे ते अस्पृश्य, अस्पृश्य म्हणजे अस्पृश्य त्याच्यामध्ये स्वच्छ आणि अस्वच्छ असे पण गणले गेले. आणि ते कामं जे करतायत ते त्या प्रकारचे असल्यामुळे समाजाने कालांतराने त्यांना अस्पृश्य समजलं गेलं, आणि मग ती इतकी दृढ झाली आपल्या मेंटॅलिटीमध्ये, आणि त्यामुळे हळूहळू समाजामध्ये आपल्या मेंटॅलिटीमध्ये आणि एकंदरीत वरच्या वर्गामध्ये खूप ह्याची धारणा कायम केली गेली की ती आस्थागायत म्हणजे आज सुद्धा आपण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एवढ्या वर्षानंतर सुद्धा आपल्याला हा आठवडा साजरा करावा लागतोय. मधल्या काळामध्ये काही प्रयत्न असे झाले समाज सुधारकांकडनं की ह्याचा थोडंसं आपण म्हणूयात की हा विचार गेला पाहिजे समाजातून किंवा सगळे समानतेच्या पातळीवर आले पाहिजे, हा विचार मधल्या काळात सुद्धा झाला, काय सांगाल त्याच्याबद्दल? याच्यामध्ये जर तुम्ही मधला काळ जर म्हटलं तर खरं तर आपला म्हणजे 10व्या-11व्या शतकापासून आपल्याकडे मुसलमानांच्या स्वाऱ्या झाल्या. त्याच्यानंतर आपण संत परंपरा जर घेतली तर आपल्याला माहिती की संत परंपरेमध्ये अगदी तुकाराम महाराज, एकनाथ महाराज तर ह्याच्या विरोधात होते. त्यांचं तिथून हे कार्य सुरुवात झालेलं आहे, परंतु त्या कार्याला तितकी समाज मान्यता मिळाली नाही. तर त्याच्यामुळे पुढे नंतर आपल्याकडे मुघलांचं आक्रमण झालं, आणि त्याच्यानंतर समाज आपला आणखीन गाळात गेला. आणि त्याच्यानंतर मग आक्रमण झाल्यानंतर कोणाला तरी असं प्रत्येक समाजाला वाटायला लागलं की आपण आता काहीतरी स्वातंत्र्य आपलं झालं पाहिजे, पण समाज सुधारक निर्माण झाले. त्याच्यामध्ये मेनली जर आपण नावं घेतली तर पहिल्यांदा आपल्याला विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा फुले यांनी भारतामध्ये म्हणजे महाराष्ट्रात तर नाही परंतु भारतात सर्वप्रथम अस्पृश्य विरोधी चळवळ सुरू केली, रुजवली गेली. त्याच्यानंतर वेगवेगळे समाज सुधारक आपल्याकडे निर्माण झाले, जसे बंगालमध्ये राजाराम मोहन राय असतील, मग महाराष्ट्रामध्ये आपले शाहू महाराज आहेत, त्याच्यानंतर मग आंबेडकर, अशा पद्धतीने आपल्याकडे त्याची एक चळवळ सुरू झाली. आपण पुढे बोलणार आहोत की त्याच्यासाठी काय काय दृष्टिकोन तुमचा असायला पाहिजे, उद्दिष्ट काय ठेवलं पाहिजे समतेचं. पण एक फोन घेऊया, पहिला फोन कार्यक्रमातला रवींद्र कुडाळकर आपल्याशी पुण्याहून बोलतात. हॅलो, नमस्कार, बोला सर. हा नमस्कार मॅडम, माझे 3 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न माझा असा आहे की ज्याला आपण कास्ट, कलर आणि क्रीड म्हणतो, म्हणजे वंशभेद म्हणा किंवा रंगभेद, वर्णभेद, अशा दृष्टीने अस्पृश्य म्हणून पाहणं हे खरंच म्हणजे चांगलं नाहीये म्हणजे, आणि ही एक अंधश्रद्धा असू शकते का? तर एकूणच जी व्यक्ती असं मानते अस्पृश्यता, त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर देखील नकारात्मक परिणाम होऊ शकतो, या दृष्टीने हा प्रश्न होता. दुसरा प्रश्न मला असं विचारायचं आहे की सकारात्मक सामाजिक न्याय मिळण्याच्या दृष्टीने उत्पन्नाची विषमता ही एक बाधा असते, तर उपेक्षित उद्दिष्ट गटांची उत्पन्न जर वाढवली, त्या दृष्टीने त्यांना रोजगाराच्या संधी दिल्या, नोकऱ्यांच्या संधी दिल्या, तर निश्चितपणे सामाजिक न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत एक चांगलं पाऊल ठरेल असं मला वाटतं. याबद्दल काय मत आहे? हो, आणि तिसरा प्रश्न मला असं विचारायचं की सामाजिक दृष्ट्या एखाद्याला अन्याय झाला असेल, त्रास झाला असेल, बहिष्कार टाकला गेला असेल, असं होऊ नये यासंबंधी काही कायद्यामध्ये तरतुदी आहेत का? धन्यवाद तुमच्या या सगळ्या प्रश्नांबद्दल. कायद्यामधल्या तरतुदींकडे आपण थोडंसं नंतर आपल्या कार्यक्रमामध्ये बोलणार आहोतच, पण त्यांचे जे पहिले 2 प्रश्न होते की उत्पन्न गट हा एक खूप महत्वाचा भाग ह्याच्यामध्ये असतो का, आणि मुळात अशा प्रकारे भेदभाव करणं हे अंधश्रद्धा किंवा ह्या सगळ्या गोष्टी, तुमच्या व्यक्तिमत्वाची नकारात्मकता ह्याच्यावर सगळं ते अवलंबून असतं का, काय सांगाल? त्यांचा प्रश्न अतिशय मार्मिक आहे, कारण आपण जर बघितलं तर अस्पृश्य म्हणजे काय, तर समाजातला सगळ्यात खालचा स्तर, सगळ्यात कनिष्ठ तो अस्पृश्य. मग जर तो सगळ्यात खालच्या स्तरावरती आहे समाजामध्ये, तर सामाजिक त्याचं स्थान हे कायम खालचं राहिलं, त्याच्यामुळे मग त्याची आर्थिक आणि सामाजिक जी प्रगती आहे, जी अपेक्षित आहे की होणं आहे,
ती त्यामुळे होऊ शकली नाही. बरोबर. आणि मग ऑटोमॅटिक त्या प्रत्येक गोष्टीचा हितसंबंध आर्थिक मध्ये आला. म्हणजे तुम्हाला राजकीय, सामाजिक आणि आर्थिक तिन्ही बाबींमध्ये या एका हिणकस स्थानामुळे किंवा अस्पृश्यतेमुळे ऑटोमॅटिकली तुमचं स्थान खाली गेलं, तुम्ही तुमचं मागे आर्थिक खेचले गेलात. मागे बरोबर आहे. खेचलं गेलात. म्हणजे तुमची जी प्रगती शक्य होती, जी समाजाबरोबरीनं होणं अपेक्षित होतं, ते यातून नाही साध्य करू शकलो आपण. बरोबर. आणि मग त्यामुळे कायमच जर तुम्ही खालच्या स्थानावर राहिलात, मी एक थोडंसं हास्यास्पद उदाहरण आहे पण देईन की दारासिंगची कुस्ती जर आपण सामान्य माणसाशी लावली तर ऑब्व्हियसली कोण जिंकेल? दारासिंग. बरं. तसंच आहे हे की तुम्ही एका समान पातळीवरती जर सगळ्यांना आणलं आणि त्यानंतर जर स्पर्धा ठेवलीत आणि त्यानंतर जर तुम्हाला सांगितलं की ही संधी तुमच्यासाठी आहे, गुणवत्तेवर सिद्ध करा, तर मग ठीक आहे. पण ज्या वेळेला तुमचं स्थानच मुळात कमी आहे, वर्षानुवर्ष तुम्हाला सप्रेस केलं गेलंय. इंग्रजांच्या काळात याच्यासाठी डिप्रेस्ड क्लास असा शब्द वापरला गेला होता. तो याचसाठी की तुमचं सामाजिक स्थान त्याच्यामुळे कमी झालं आणि मग आर्थिक आणि राजकीय उदय जो तुमचा व्हायला पाहिजे होता तो नाही होऊ शकला ह्याच्यातून. बरं. या सगळ्या गोष्टी त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. याच्यामध्ये एक मार्मिक उदाहरण मी देऊ इच्छिते. अगदी थोडक्यात आपल्याला हो, ब्रेक हो, घ्यायचा हो. आहे. मार्मिक उदाहरण असं आहे की शाहू महाराजांनी जेव्हा आरक्षणाचं त्यांचं धोरण डिक्लेअर केलं तेव्हा त्यावेळेस जे काही उच्चवर्गीय होते त्यांना त्याबद्दलचा खूप राग आला. तर सांगलीचे जे पटवर्धन होते, राजे पटवर्धन, त्यांनी महाराजांना भेटायला गेले. त्यावेळेस महाराजांनी त्यांना काही न बोलता पागेत नेलं घोड्याच्या आणि सगळे घोडे त्यांनी सोडून दिले आणि चणे ठेवले एका ठिकाणी. तर अशा वेळेस जे घोडे धष्टपुष्ट होते, जे चांगले होते, निरोगी होते, ते पळत पळत येऊन त्यांनी चणे खाल्ले आणि जे आजारी होते, जे म्हणजे निरोगी नव्हते, थोडेसे, कमी होते, असे लोक, असे जे घोडे होते ते मागे राहिले. तेव्हा महाराज म्हणले की यासाठी आरक्षण पाहिजे. अच्छा, तुम्ही आता सांगलीचं उदाहरण दिलं. आपल्याला सांगलीहून फोन आहे पुढचा. रामण्य दिवेकर आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. बोला सर. हो सर, सलग प्रश्न विचारा तुमचा. टीव्हीचा आवाज नमस्कार मॅडम. प्लीज मी बेळवडीहून जत तालुका, बेळवडी सांगली जिल्हा जत तालुका बेळवडीहून बोलतो. सर, सलग प्रश्न विचारा. टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद हा, ठेवा, ठीक आहे please. मॅडम. असं आहे, माझा प्रश्न असा आहे की कुठलाही ग्रंथ म्हणजे अस्पृश्यता करावा आणि जातीभेद करावा कुठल्याही ग्रंथामध्ये, कुराण असू दे, पुराण असू दे, रामायण असू दे, महाभारत असू दे, कुठल्याही ह्याच्यामध्ये संतांनी सांगितलं की अस्पृश्यता आपण सर्वजण एक आहे असं म्हणतात. तरी अस्पृश्यता असं का मानतात आणि अस्पृश्याला असं दूरदृष्टीने का बघतात, असं माझा प्रश्न आहे मॅडम. बर. खरं तर आता तुम्ही ह्या सगळ्याबद्दलचा इतिहास सांगितलात आपल्याला की कुठून आली ही खरं तर ही संकल्पना आणि ती इतकी मोठ्या प्रमाणात समाजामध्ये उपलब्ध झाली किंवा रुजली, जे काही असेल ते. पण तरी सुद्धा त्यांना असा प्रश्न पडला की असं का होतं, का एखाद्या समाजाबद्दल असा विचार केला जातो, काय सांगा? मॅडमनी जसं मगाशी सांगितलं तसं श्रम विभागणीच्या तत्वावरती खरं तर आपली जाती व्यवस्था उभी राहिली, जे जगदुनियेत कुठेही नाही. मगाशी जसा त्यांनी प्रश्न विचारला की रंगभेद आहे, वर्णभेद आहे, पण जातीभेद हा फक्त भारतात बघितला जातो. हो. मूळ जाती व्यवस्था आली ही श्रमविभाजनातनं. आणि मग श्रमविभाजन करताना ज्याला जे चांगलं जमतं त्याने ते करावं अशी त्यामागे खरं तर अपेक्षा होती. पण ती वर्णाची चौकट इतकी नंतर घट्ट होत गेली की त्यातून माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचीच विसरलो आपण की हा माणूस आहे समोरचा, त्याला मी एवढी हीन वागणूक देतोय. आणि मग प्युरिटी म्हणजे जसं सुचितेचे त्याच्यामध्ये आल्यानंतर माणूस म्हणूनच माणसाचा विटाळ व्हायला लागला. म्हणजे एका व्यक्तीची सावली दुसऱ्या व्यक्तीवरती जर पडली तर तो अशुद्ध होतो आणि मग जर मला शुद्ध व्हायचं असेल तर मला परत स्नान करावं लागेल. इथपर्यंत माणुसकी लोप पावली आणि मग ही अस्पृश्यता. तर ही अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी त्यांचं म्हणणं अगदी बरोबर आहे की जोपर्यंत माणूस दुसऱ्या माणसाचा माणूस म्हणून विचार करत नाही तोपर्यंत ही अस्पृश्यता जाणं आणि आपण ज्या समानतेच्या गोष्टी करतो त्या येणं, हा कायदा आपलं काम करत असतो, पण शेवटी कायदा पाळणं आणि समाजात मी माणूस म्हणून जसा आहे तसा बाकीच्यांना पण माणूस म्हणून गृहीत धरणं, ही जोपर्यंत माणसात भावना येत नाही तोपर्यंत आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत. आपल्या आणखीन एक तज्ज्ञ आपल्याशी जोडल्या गेल्या आहेत दूरध्वनीच्या माध्यमातून. श्रुती तांबे मॅडम, समाजशास्त्र विभाग प्रमुख आहेत त्या सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे. नमस्कार मॅडम. हॅलो. हॅलो. हा, माझा आवाज येतोय? सखी सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत करते. नवरात्रीच्या शुभेच्छा सुरुवातीला. आणि आपण एका महत्वाच्या विषयावर आज बोलतो आहोत. अस्पृश्यता निवारण सप्ताह सुरू आहे, त्या अनुषंगाने आजची आपली ही चर्चा सुरू आहे. होय. मला तुम्हाला असं विचारायचंय की तुम्ही शिकवता, तुम्ही विद्यापीठामध्ये सुद्धा आहात, तर या सगळ्या निमित्ताने तुम्ही तरुणांमध्ये सतत असता, त्यांचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचत असतात. तर ह्या सगळ्या सामाजिक न्याय किंवा समता
याचा जर आपण विचार केला तर इथे युवकांचा दृष्टिकोन आणि त्यांचा सहभाग याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला असं वाटतं की आत्ताची आधी जी चर्चा झाली ती अत्यंत उद्बोधक झाली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे जी स्वागतार्ह आहे की आजचा युवक वर्ग अस्पृश्यतेविषयी आता तरी अत्यंत काळजीपूर्वक आणि सखोलपणे विचार करतोय. तत्वतः समानता पाळणं हे महत्वाचं आहे, कायद्याने बंधनकारक आहे, पण एक मानवी मूल्य म्हणून महत्वाचं आहे. हे आता तरुण तरुणींपर्यंत पोचलेलं आहे असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काम करत असताना मला वारंवार जाणवतं. आणि त्याचबरोबर एक असं दिसतं की उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात आज मुलं मुली फार मोठ्या प्रमाणात एकत्र मिसळत आहेत. जात, धर्म, वर्ग, प्रदेश या सगळ्या सीमा ओलांडून प्रदेशाच्या विशेषतः, कारण परदेशी मुलंही असतात, भारताच्या वेगवेगळ्या भागातली असतात, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातली असतात. त्यामुळे शाळकरी वयाची मुलं काय किंवा 11वी-12वीतली, महाविद्यालयातली आणि विद्यापीठातली काय, माणूसपणाच्या पातळीवर अतिशय सहजपणे ते मिसळत असतात, मैत्र्या करतात, एकमेकांना समजून घेतात असं आपल्याला लक्षात येतं. त्याचा अभ्यासही ते करतात. प्रश्न राहिलाय तो आता घराच्या पातळीपर्यंत जेव्हा हे सगळं येतं किंवा समाजातल्या संसाधनाच्या वाटपांपर्यंत जेव्हा येतं तेव्हा मात्र विषमतेचा मुकाबला नक्की कसा करायचा याबाबत आजचा युवक वर्ग कमालीचा गोंधळलेला दिसतो. खरी गोष्ट. म्हणजे मघाशी जे आधीच्या वक्त्यांनी उदाहरण दिलं होतं, शाहू महाराजांनी कबिल्यामध्ये नेलं आणि दाखवलं की सगळ्या घोड्यांमधले अशक्त घोडे कसे मागे पडतात, तो मुद्दा तत्वतः आणि बौद्धिक पातळीवर पटलाय. आता प्रश्न आणि मोठं आव्हान आहे ते व्यावसायिक पातळी, व्यावहारिक पातळी किंवा घरगुती पातळीवरती आपल्या सामाजिक मिसळण्याबाबत आणि अत्यंत दीर्घकालीन आंतरजातीय लग्न, आंतरधर्मीय लग्न, आपल्या घरापासून इतरांना सामावून घेणं, या समतेच्या मोठ्या लढाईच्या टप्प्यापर्यंत आज आपण पोहोचलेलो आहोत. बरोबर. आपल्या बरोबरचे जे दोन तज्ज्ञ आहेत, तुम्हाला काही श्रुती मॅडमना विचारायचं आहे या संदर्भात? युवकांचा सहभाग कारण खूप महत्वाचा आहे या बाबतीत. श्रुती मॅडम, मला एक विचारायचं आहे की तुम्ही जेव्हा आता हे विद्यार्थी ह्यांच्यामध्ये राहता, परंतु जोपर्यंत शिक्षण घेतायत तोपर्यंत हे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, परंतु जेव्हा लग्नाचा विचार येतो बरोबर तेव्हा पुढे ते त्यांच्या कुटुंबाला कशा प्रकारे कन्व्हिन्स करतात? अगदी खरंय, खूप महत्वाचा भाग आहे. काय सांगता मॅडम? मगाशी म्हटलं त्याप्रमाणे खरा आव्हानाचा भाग आता त्या ठिकाणी राहिलेला आहे. पण मी तुम्हाला माझे अनेक अनुभव गेल्या 25 वर्षातले सांगेन की विविध प्रकारच्या विषमतेच्या भिंती ओलांडून मुलं आणि मुली, म्हणजे कधी मुलगी भटक्या समाजातली आहे, मुलगा दलित समाजातला आहे, कधी मुलगी ही उच्चवर्णीय उच्च जातीय घरामधली आहे आणि मुलगा हा दलित समाजातला आहे. या सगळ्या बाबतीत असं दिसतं की अस्पृश्यता हा तर अतिशय जुनाट फेकला गेलेला असा भाग ह्या मुलामुलींना वाटतो आणि अनेकदा हे जे घरच्यांना समजावणं आहे त्याला 1-1, 1.5, 2-2 वर्ष लागतात आणि त्या काळामध्ये अनेकदा पालक आमच्याकडे येतात, आम्हाला विचारतात असं असं आमची मुलं करतायत, हे काय करावं यावर, आणि आमच्यासारखे शिक्षक तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे त्याची चर्चा करत असतात. म्हणजे एकीकडे संशोधक म्हणून आम्ही या प्रश्नाचा सखोल वैज्ञानिक मागोवा घेत असतो, एकीकडे जनसामान्यांपर्यंत आमच्या लिखाणातनं हा विषय पोचवत असतो, पण दुसरीकडे कुठेतरी आम्हाला अगदी खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा हस्तक्षेप करून समजावून सांगावं लागतं. आणि नंतर त्या लग्नानंतर 2-3 वर्षांनी स्वतः विरोध करणारे आई वडीलही येऊन आम्हाला सांगतात की मॅडम बरं झालं तेव्हा तुम्ही सांगितलं, फार कठोरपणाने सांगितलं की विरोध करू नका, पण जे घडलं ते चांगलं घडलं आणि महत्वाचं होतं हे आता पटलंय. त्यामुळे एकेका घरातनं हा बदल घडतोय, तो हळूहळूच वाढेल, मात्र त्याची गती फार कमी आहे हेही मला इथे नमूद केलं पाहिजे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या समाजातल्या सगळ्या मोठ्या विचारवंतांना वाटत होतं त्या प्रमाणात हा सामाजिक बदल होत नाहीये आणि तिथे कुठेतरी शिक्षण क्षेत्र असेल किंवा आपलं नेतृत्व, सामाजिक राजकीय नेतृत्व सुद्धा कमी पडतंय का, याचं मात्र एक आव्हान म्हणून विचार आपण सर्वांनी करायला लागेल.
आणि मला वाटतं त्याचसाठी अशा पद्धतीचे सप्ताह म्हणा किंवा वेगवेगळे कार्यक्रम देशपातळीवर आयोजित केले जातात. श्रुती मॅडम, आमच्याशी हा संवाद साधलात आणि खूप महत्त्वाच्या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. तुमचे खूप मनापासून आभार मानते. दिशा परिवर्तनाची, सामाजिक न्यायाची आजचा आपला विषय आहे. अस्पृश्यता निवारण सप्ताहाच्या निमित्ताने आपण ही चर्चा आज करतो आहोत की नेमकं काय केलं पाहिजे, काय साधलं गेलंय आणि अजून कशावर विचार करण्याची गरज आहे. या सगळ्याबद्दल आजच्या कार्यक्रमात आपण बोलतो आहोत. श्रुती मॅडम आपल्याशी खूप छान वेगवेगळ्या गोष्टींवर बोलल्या आता. मला त्याला थोडंसं जोडून असं विचारायचंय, मग हे व्यक्तिगत स्वरूपात मी कसं करायचं? ही समता साधली पाहिजे, त्याच्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत, बरेच जण त्याच्यासाठी प्रयत्न करत असतात, पण तरी सुद्धा मी स्वतः ह्याच्यासाठी पुढाकार घेणं फार गरजेचं आहे. ते आपण कसं साध्य करू शकतो? ह्याच्यामध्ये मी मॅडम एक मार्मिक उदाहरण परत शाहू महाराजांचंच सांगेल. कारण शाहू महाराजांनी त्यांनी जो विचार केला, एक दृष्टेपण त्यांच्यामध्ये होतं. तर त्या काळामध्ये श्रुती मॅडमनी सांगितलं की व्यावसायिक दृष्ट्या कशा पद्धतीने ह्या लोकांना आपल्याला मदत करता येईल. तर शाहू महाराजांच्या काळामध्ये त्यांच्याकडे कांबळे नावाचा इसम त्यांच्या घोड्याच्या पागेमध्ये काम करत होता. तर त्याने एक दिवस हौदाला शिवला, त्याच्यामुळे त्याला त्या लोकांनी खूप मारलं. जेव्हा हे शाहू महाराजांना कळालं तेव्हा शाहू महाराजांनी त्याला घेतलं आणि त्याला म्हटले तू चहाचं दुकान टाक कोल्हापुरामध्ये. आणि मग त्यांनी ते चहाचं दुकान टाकलं आणि तो म्हटला माझ्याकडे चहा प्यायला कोण येणार. तर शाहू महाराज जेव्हा सकाळी फिरायचे कोल्हापूरमध्ये तेव्हा ते स्वतः त्यांच्या बग्गीमध्ये आणखीन काही लोक घेऊन त्याच्या चहाच्या दुकानात जायचे. तो तिथे गेला की शाहू महाराजांना तो चहा आणून द्यायचा आणि अशा पद्धतीनं त्याच्या दुकानाला एक त्यांनी वैभव प्राप्त करून दिलं. आणि त्याच्या म्हणजे जे व्यवसाय दृष्ट्या आपण त्यांना पुढे करणं गरजेचं आहे, म्हणजे त्यांचं जे आर्थिक उन्नती होईल तर ते व्यवसाय केल्यामुळेच होईल, हे शाहू महाराजांनी त्या काळातच ओळखलं होतं. तर अशा पद्धतीने आपल्याला नेहमी असं वाटतं की विकास व्हावा पण तो कोणीतरी करावा. तर तसा न होता विकास आपण स्वतःपासूनच सुरुवात केली तर तो हळूहळू तो समाजाचा विकास होऊ शकतो असं मला वाटतं. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते विचारणार आहे, पण एक फोन आहे अमरावतीहून. आपल्याशी गजानन भोईर बोलतायत. बोला. नमस्कार. मला प्रश्न विचारायचा आहे. मी गजानन भोयर बोलतोय अमरावती विदर्भावरून. प्रश्न विचारा सर. हा सर, भोयर भोयर भोईर नाही भोयर. ओके, भोयर. हा, नाव करेक्ट करा. येस. मला प्रश्न विचारायचा होता मॅडमना की आज काळाची गरज आहे का? पण अस्पृश्य निवारण सप्ताह आपण साजरा करतो आहे आजच्या डिजिटल युगामध्ये आणि गेले 50 ते 70 वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला आज हा कार्यक्रम साजरा करावा लागत आहे याची मला खंत आहे. धन्यवाद. तुमचा मुद्दा इथपर्यंत पोहोचला. त्याने विचारलं खरंच काळाची गरज आहे का? त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. कारण जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आपल्या घटनेमध्येच अस्पृश्यता निवारणासाठी कलम 17 ऍड केलं गेलं. कलम 17 असं म्हणतं की अस्पृश्यता ही नष्ट करण्यात आलेली आहे आणि तिचं कुठल्याही स्वरूपातलं आचरण हे निषिद्ध असणार आहे. आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी कुठल्याही प्रकारची निसमर्थता, डिसॅबिलिटी आपण जी म्हणतो, बरोबर, तर ती जर कुणावर लादली गेली तर तो कायद्याने शिक्षापात्र अपराध असेल. जर कायदा सांगतो की या पद्धतीनं अस्पृश्यता हा गुन्हा आहे, तरी पण ते म्हणतात तसं आज जर आपल्याला सप्ताह पाळावा लागत असेल तर आपली आतापर्यंतची जी चर्चा चालली आहे त्याच्यामध्ये सामाजिक पातळीवर कायदे करणं, योजना करणं हा एक भाग झाला आणि वैयक्तिक पातळीवरती ती समजून घेणं आणि मग सामाजिक समतेचे विचार स्वतःमध्ये रुजवून माझ्या कुटुंबामधून आणि समाजामधून ती सामाजिक एकता साधणं हा त्याचा पुढचा टप्पा आहे. तर मला वाटतं पहिला टप्पा आपण कायद्यापर्यंत, योजनांपर्यंत पोहोचलोय, पण हा जो टप्पा आहे मला असं वाटतं की हळूहळू आपण त्यातून बाहेर पडून एक अशी उंची गाठू की जिथं असे सप्ताह करण्याची गरज पडणार नाही. याचा दुसरा एक अँगल असा आहे की जेव्हा आपण समाज सुधारकांचं जे काम बघतो, पुण्यतिथ्या, जयंत्या आपण साजऱ्या करतो, या सप्ताहाच्या निमित्तानं अजून एक असा प्रवाह आहे की ह्या नुसत्या साजऱ्या नका करू किंवा नुसतं फोटोला हार घातला नाही, त्यांचे विचार माझ्यामध्ये किती रुजले. मी आंबेडकरांना जर फॉलो करते तर आंबेडकरांचे विचार किती मला माहिती. मी जर पुस्तकं वाचली, बार्टीच्या वतीनं आम्ही पुस्तकांचं पण वितरण करतो, त्याच्यामध्ये हाच आहे की सामाजिक समतेचे विचार तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत आणि ते तुम्हाला आचरणात आणता आले पाहिजेत. मला कळणं आणि मी ते अंगीकारणं ह्या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. वेगळ्या गोष्टी कळल्यात आपल्याला सगळ्यांनाच. आपण मेट्रोपॉलिटन सिटी मध्ये राहतो तेव्हा आपण बघतो की तिथं जाणवत नाही आपल्याला. आपण हॉटेलमध्ये जातो, सार्वजनिक ठिकाणी जातो, तिथे आपण जात धर्म विचारत नाही. पण गाव पातळीवर जर आपण गेलात, रुरल भागामध्ये जर आपण गेलात तर तिथं अजूनही आपल्याला असं दिसतं की काही घरं गावकुसाबाहेर आहेत, काही पाणवठे अजूनही सगळ्यांना खुले केले गेलेले नाहीयेत. मग माणूस म्हणून जर आपल्याला त्यांना एका समान पातळीवरती आणायचं असेल
तर मग हा विचार अंगीकारणं खूप गरजेचं आणि आहे. मला वाटतं इथे आपण कुठल्याही एका शहराचा किंवा कुठल्याही एका जिल्ह्याचा किंवा राज्याचा विचार करत नाही आहोत. इथे आपण संपूर्ण भारताचा विचार करतो आहोत आणि अशा अनेक बातम्या आपण वाचत असतो ज्या आपल्याला त्या त्या वेळेला फार सुन्न करणाऱ्या असतात आणि अस्वस्थ करणाऱ्या असतात आणि म्हणून अशा प्रकारचे उपक्रम आजही इतक्या मोठ्या प्रमाणात राबवावे लागतात. ह्याच्यामध्ये मेन हे एक आहे की आपला जो घटनेचा कलम 15 आहे त्याच्यामध्ये धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून कोणालाही तिथे सामाजिक ठिकाणी म्हणजे सार्वजनिक ठिकाणी भेदभाव करता येत नाही, देवळामध्ये मनाई करता येत नाही. पण गेले आपण बातम्या गेले वर्षभर पाहतो तर त्यामुळे ह्या गोष्टींची गरज आहे असं आजही वाटतंय. ह्या गोष्टींची सगळ्या गरज आहे की कोणाला कुठे प्रवेश नाकारायचा आणि कुठे, तर हे अजूनही आपल्या समाजामध्ये आज चालू आहे. त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याकडे घडणं आवश्यक आहे आणि अशा पद्धतीने आपल्याकडे लोकांवर निवारण आठवडा वगैरे हे करण्याची वेळ आजही येते ते ह्या कारणांच्यामुळे. कुठेतरी उलट प्रवास करायचा का बघा, म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आपल्याकडे नेहमी असं होतं की घरातले मोठे जे असतात ते नंतरच्या पिढीवर वेगवेगळे संस्कार करत असतात. पण आता श्रुती दांबे मॅडमने जे सांगितलं की आताची मुलं पुढे येत आहेत आणि ते अशा प्रकारचं लग्न ही खूप वैयक्तिक गोष्ट आपल्याकडे मानली जाते, त्याला एक वेगळ्या प्रकारची सामाजिक उंची देण्याचा प्रयत्न करतात, कुठलाही भेदभाव न पाळता. तर आता कुठेतरी हा उलटा प्रवास करण्याची गरज आहे का की मुलांकडून आपल्याला थोडंसं काहीतरी बोध घेणं गरजेचं आहे की ते आता एक पाऊल पुढे टाकतात तर आपण सुद्धा सगळे विचार बदलले पाहिजेत? काय सांगाल तुम्ही? अगदी बरोबर आहे. कारण आताची जी पिढी आहे ना ती बुद्धिप्रामाण्यवादी आहे. म्हणजे ते नुसतं तुम्ही सांगितलं आणि आम्ही ऐकलं असं होत नाही. मला जर पटलं आणि ते का करायचं, पहिला प्रश्न मनात आला पाहिजे की मी हे का करायचं. केवळ माझे आई वडील सांगतायत, समाज सांगतोय म्हणून करायचं की माझी बुद्धी सांगते, माझी सतसत विवेक बुद्धी मला सांगते की हे कर म्हणून करायचं. तर ह्या गोष्टी मला असं वाटतं की तरुणांमध्ये, बालकांमध्ये जास्ती स्वरूपात आहेत आणि खरंच ती गोष्ट त्यांच्याकडून आपण शिकण्यासारखी आहे. कारण जसं आंतरजातीय विवाहाबद्दल मगाशी बोलणं झालं, श्रुती मॅडम म्हणल्या मुलं आधी तयार होतात. बरोबर. वडील, आई किंवा नातेवाईक समाजाचा विचार करतात की असं जर माझ्या घरात झालं तर मग समाज मला काय म्हणेल, मग नंतर मला त्याची मान्यता मिळेल का. बरोबर. आणि मग एक पाऊल मागं खेचलं जातं त्या मुलाचं सुद्धा. तर ही गोष्ट वरिष्ठांनी खरं तर त्या मुलांकडून शिकण्यासारखी आहे. तुम्हाला सुद्धा असं वाटतं? असंच वाटतं. कारण कसं की आता आपण जर बघितलं पिढी दिवसेंदिवस जी आहे ती बदलत राहते आहे आणि आता अशी परिस्थिती आली की पालक मुलांचं ऐकायला लागलेत. म्हणजे पालक हे पूर्वी कसं की मुलं ऐकायचे पालकांचे, आता उलट झाले की पालकांना मुलांचं ऐकावं लागतं. त्यामुळे काही कालानंतर का होईना पण ही परिस्थिती बदलत जाईल असं वाटतंय. ही भीती कुठेतरी जी होती ती जाऊन आता संवादाला सुरुवात झाली आणि मला वाटतं हा संवादच ही सामाजिक समता, सामाजिक न्याय याचा जो आपण विचार करतोय त्याच्यातला एक खूप महत्वाचा भाग असणार आहे. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था आणि तुमच्या या संस्थेमार्फत सुद्धा अनेक उपक्रम असे सुरू आहेत जेणेकरून ही समता आणि सामाजिक न्याय आपण साध्य करू शकू. त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही स्थापन झाली 22 डिसेंबर 1978 ला. मुळात याची संकल्पना अशी होती की एक समता विचारपीठ असावं आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांनी जे धोरणात्मक आणि घटनात्मक तरतुदी केलेल्या आहेत तर ते जनसामान्यांपर्यंत पोचाव्यात आणि मग सामाजिक समतेचा, सामाजिक न्यायाचा विचार हा जनसामान्यांपर्यंत रुजवला जावा, यासाठी या संस्थेची निर्मिती करण्यात आली. आज बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत ते वेगवेगळ्या माध्यमातून आपण समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम बार्टी मार्फत करतो. बार्टीच्या वतीनं वेगवेगळे आपण उपक्रम हातात घेतले. मूळ आमचा पोर्टफोलिओ आहे संशोधन आणि प्रशिक्षण. संशोधनाच्या माध्यमातून आज ही संस्था इतकी अग्रणी संस्था आहे की अनुसूचित जाती जमातींच्या बद्दल कुठलाही अभ्यास असू दे, कुठलाही रिसर्च असू दे, तो सगळा या माध्यमातून केला जातो. सद्यस्थितीत आमच्याकडे कैकाडी समाजाचं किंवा होलार समाजाचा अभ्यास सुरू आहे. आतापर्यंत 10 अनुसूचित जमातींचा अभ्यास आपण केलेला आहे आणि ज्या 59 अनुसूचित जाती आहेत तर त्या सगळ्यांचा एक सर्वांगीण अभ्यास, सामाजिक आर्थिक विकास, राजकीय विकास या संदर्भातला जो काही अभ्यास आहे तो या माध्यमातून व्हावा या दृष्टिकोनातून आमचा एक प्रोजेक्ट सुरू आहे. बरं. अजून एक चांगली विचारधारा म्हणजे समतादूत प्रकल्प. अच्छा, आपण ह्याच्या स्लाइड्स बघणार आहोत का मध्ये मध्ये? बरं. काही फोटोग्राफ्स आम्ही त्याचे आणलेले आहेत ज्याच्यामध्ये समतादूताची संकल्पना अशी आहे की आज समाजामध्ये मगाशी जसं आपण फोनवर पण बोलतोय, प्रत्येकाला असं वाटतं की खरंच या सगळ्याची गरज आहे का. तर हे विचार, ही सामाजिक समतेची भावना जोपर्यंत जनसामान्यांपर्यंत पोहोचत नाही, रुजत नाही, तोपर्यंत असे विचार खालपर्यंत पोहोचवण्यासाठी एक सक्षम टीम असावी आणि जी जनसामान्यांपर्यंत पोहोचून हे समाज सुधारकांचे विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवेल आणि त्यातून एक सामाजिक समतेचा धडा त्यांना घालून देईल.
या दृष्टिकोनातून काही पथनाट्य सादर करणं, अच्छा. काही त्यांचं प्रबोधन करणं, अशा प्रकारचं काम या समता दूतांमार्फत केलं जातं. साधारण 285 समता दूत आता सद्यस्थितीत महाराष्ट्रात बार्टीच्या वतीनं कार्यरत आहे. नाव खूप छान आहे, समता दूत, नाही का? म्हणजे दुसरा आमचा एक प्रोजेक्ट आहे कौशल्य विकास कार्यक्रम, अच्छा. ज्याच्यामध्ये आजकालची तरुण पिढी शिक्षण तर घेते, संशोधन करते, पण त्यांना जोपर्यंत त्याचं स्किल, एक कौशल्य मिळत नाही तोपर्यंत नोकरीची संधी उपलब्ध होऊ शकत नाही. बरोबर. आणि मग ही संधी उपलब्ध होण्यासाठी त्यांना आपण काही प्रोग्राम्स आहेत ज्याच्यामध्ये त्यांना विशिष्ट प्रकारचं स्किल डेव्हलप करतो आणि मग त्या अनुषंगाने त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून देतो. तर असा तो कार्यक्रम आहे. अजून एक कार्यक्रम आपण करतो की फेलोशिप किंवा पीएचडी करणारे जे विद्यार्थी आहेत, जे समाजशास्त्राच्या अनुषंगाने आपली रिसर्च करत आहेत, तर त्यांच्यासाठी आपण अधिछात्रवृत्ती केलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती, जी की आपण त्या विद्यार्थ्यांना देतो. 25,000 रुपये प्रतिमाह आणि आरजीएनएफच्या धर्तीवरती आहे. त्यांना एक लॅपटॉप आपण देतो आणि त्या माध्यमातून एक चांगला त्यांचं जे काही रिसर्च आहे ते चांगल्या पद्धतीनं व्हावं आणि त्याचा समाजाला उपयोग व्हावा, अशी त्यामागची संकल्पना आहे. या सगळ्याला मिळणारा प्रतिसाद सुद्धा खूप भरभरून तुम्हाला प्रतिसाद मिळत असेल. आणि मग तिथे तुम्हाला जेव्हा ही सगळी तरुण तरुणी दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये सुद्धा हा बदल दिसतो, सर्वसमावेशक सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. अगदी. म्हणजे मी थोडंसं उदाहरण देईल. आमच्याकडे एक विशेष प्रकल्प आता नव्याने आम्ही सुरू केलाय की डोमेस्टिक वर्कर ज्याला म्हणतो आपण, घरकाम करणाऱ्या ज्या महिला, ज्या अकुशल महिला आहेत, अकुशल असंघटित महिला, त्यांच्यासाठी आम्ही जेव्हा कार्यक्रम सुरू केला, आम्ही त्यांच्यासाठी इंट्रोडक्शन ठेवलं होतं की असा असा कार्यक्रम बार्टीच्या वतीनं करण्यात येणार आहे. आपण त्याची स्लाइड बघतोय. त्याच्यामध्ये त्या महिलांसाठी विशेष त्यांना जर प्रावीण्य अजून दिलं तर त्या अजून चांगल्या पद्धतीनं कमाई करू शकतील आणि त्यांचं एक महिला शिकली, एक महिला चांगली उन्नत झाली तर ऑटोमॅटिक तिचं कुटुंब पण सुधारतं आणि मग त्यांचा आर्थिक स्तर ऑटोमॅटिकली वरती येतो. ही संकल्पना होती. त्या ठिकाणी आम्हाला असं जाणवलं की त्या महिलांनी आम्हाला प्रश्न केले की एका ठराविक जातीसाठी किंवा ह्याच्यासाठीच हे का करताय, सगळ्यांसाठीच ते करा आणि आम्हाला खरंच त्याची गरज आहे. तर समाजामध्ये हा विचार खरोखर पुढे यायला लागलेला आहे. क्या बात आहे. आपण आणखीन बोलणार आहोत, पण आपल्याशी सुधाकर घायतडके बोलतायत. नमस्कार. बोला सर. हॅलो. हा, प्रश्न विचारा सर. सुधाकर घायतडके बोलतोय, मला गोरेगाव वेस्टवरून. माझा प्रश्न असा आहे की आजकाल वृत्तपत्रामध्ये जातीय बेसिसवरती लग्नाच्या जाहिराती दिल्या जातात. मगाशी सुश्री मॅडमनी जो सांगितला प्रश्न की आजकाल मुलं कॉलेजमध्ये एकमेकांशी सोडून, समाजबंधन सोडून, जातीनिहाय सोडून आजकाल स्वतः हे करू लागले, विवाह करू लागले. चांगली गोष्ट आहे. पण दुसरा एक मोठा प्रश्न, मोठा समाज याच्यातून वेगळा राहतो. कारण ज्या वृत्तपत्रामध्ये जाहिराती येतात त्या आजही जातीनिहाय येतात. त्याच्यामध्ये प्रमुख प्रश्न असतो स्वतःच्या जातीचा नवरा पाहिजे, स्वतःच्या जातीची मुलगी पाहिजे. हे आपण केव्हा बंद करू शकू? याच्याबद्दल काय उत्तर आहे सरकारकडे किंवा कायदेशीररित्या त्याला बंधन घालता येईल का? खूप महत्वाचा प्रश्न आहे, त्याच्याबद्दल आपण बोलूया. अस्पृश्यता निवारण सप्ताह सुरू आहे आणि खूप वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण आतापर्यंत चर्चा केली आहे. यानंतर सुद्धा काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. पण आपल्याला जो सुधाकरजींचा फोन आला होता नलावडे मॅडम, त्याच्यात त्यांनी सांगितलं की विवाह या गोष्टीमध्ये अजूनही काही वेळेला आम्हाला आमच्याच जातीची वधू किंवा आमच्याच जातीचा वर पाहिजे असा एक आग्रह धरला जातो. हे आपलं कधी बदलणार आहे? याच्यामध्ये मॅडम असं म्हणता येईल की कसं की आपल्याला घटनेनं आपल्याला अधिकार दिलाय की आपण कोणाशी लग्न करू शकतो, कोणत्याही जातीतल्या, कोणत्याही धर्मातल्या कोणाही व्यक्तीशी जोडीदार आपण निवडू शकतो. आणि याच्यामध्ये शासनाकडून जे काही प्रयत्न होत आहेत त्याच्याबद्दल मी थोडीशी माहिती सांगते की आपण शासनाचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्या सामाजिक न्याय विभागाअंतर्गत विविध योजना आपल्या समाजासाठी केल्या जातात. त्यामध्ये आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन अशी एक योजना आहे आणि या योजनेअंतर्गत जे कोणी आंतरजातीय विवाह करतील त्यांना शासनाकडून काही म्हणजे वस्तू स्वरूपामध्ये आणि काही रोख स्वरूपामध्ये त्यांना प्रोत्साहन दिलेलं जातं. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे महिला बाल कल्याण अंतर्गत सुद्धा सामुदायिक विवाह योजनेसाठी काही निधी दिला जातो. त्याच्यामध्ये तुम्ही कोणत्याही जोडीदाराशी विवाह केला तरी त्याच्यामध्ये तुम्हाला तो म्हणजे कोणताही जाती धर्म असो, कोणताही जोडीदार असो, त्याच्यामध्ये मग आपण कुठलीही जात बघितली जात नाही. अशा विविध योजना आपल्या सामाजिक न्याय विभागाकडून केल्या जातात. आणि सामाजिक न्याय विभाग असेल त्याच्यामध्ये आदिवासी विभाग आहे. तर शासनाच्या हीच एक आपण जो कायद्याचा आधार धरून म्हणतो की अशा पद्धतीनं शासनाकडून खूप प्रयत्न होत आहेत. परंतु नेहमी आपण
परत त्याच विषयाकडे येतो की शासनाकडून जरी प्रयत्न केले, आपण कायदे कानून जरी केले, तरी बऱ्याच अंशी शेवटी आपला हा वैयक्तिक भाग आहे की आपण त्या ह्याच्यामध्ये किती प्रमाणामध्ये भाग घ्यायचा आहे आणि समाजाच्या विकासाला किती हातभार लावायचा आहे. आपण पुढे जाऊया, आणखीन योजना कुठल्या आहेत किंवा आणखीन कायदे कुठले आहेत त्याच्याकडे आपण जाऊया. पण शलाका गाडगे आपल्याशी बोलतायत कल्याणहून. नमस्कार. नमस्कार, मी शलाका गाडगे कल्याण. मी प्रश्न विचारू इच्छित आहे की हा अस्पृश्यता हा जो अतिशय नाजूक विषय आहे, पण त्या अस्पृश्य लोकांसाठी सत्य परिस्थितीत आपण सर्व क्षेत्रात त्यांच्यासाठी रिझल्ट शीट ठेवलेले आहेत. म्हणजे आपण त्यांना न्याय देण्यासाठी त्या रिझल्ट शीट ठेवलेल्या आहेत. पण असं आढळून येतं की त्यांच्यासाठी रिझल्ट शीट ठेवून देखील त्या रिझल्ट शीट भरल्याच जात नाहीत. मग अशा परिस्थितीत त्यांना रिझल्ट शीट देऊन देखील काही उपयोगच जर होत नसेल तर ते लोकच माझ्या मते त्यांच्यावरती अन्याय करून घेत आहेत. तर मग अशा परिस्थितीत त्यांना कसं काय समज द्यायची, किंवा तुम्ही प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला दिल्या आहेत जागा, पण तुम्ही त्याचा उपयोगच करून घेत नाही आहात. बर, काय सांगाल? दुसरी बाजू असते प्रत्येक गोष्टीला, मला वाटतं त्यांना ती दुसरी बाजू मांडायची आहे. काय सांगाल रुपाली मॅडम? त्यांचा प्रश्न अगदी बरोबर आहे. त्यांचं म्हणणं आहे की लाभ घेतला जात नाही. पण आपण जर बघाल, आपण जेव्हा शहरामध्ये राहतो तेव्हा आजूबाजूचा समाज आपल्याला दिसतो की खूप प्रगत आहे, सगळे एकोप्याने नांदतायत. पण जेव्हा आपण गाव पातळीवरती जातो त्यावेळेला अजूनही काही समाज असे आहेत की ज्यांची पहिली किंवा दुसरीच पिढी अजून शिक्षण घेते. म्हणजे जर आज 10वी नंतरचं आरक्षण तुम्हाला भरायचं असेल तर ती पिढी 10वी पर्यंत पोहोचली पाहिजे. मग जर तिथपर्यंत नसतील तर त्या सीट्स भरल्याच जाणार नाही. त्यांचा मुद्दा अगदी बरोबर आहे. पण मग त्या पिढीला, पहिल्या पिढीला, दुसऱ्या पिढीला जोपर्यंत आपण संधी देत नाही शिक्षणाची, समानतेची, तोपर्यंत त्यांच्यातला पुढचा वर्ग येणार नाही त्याच्यामध्ये. मला वाटतं तुम्ही मगाशी जो मुद्दा मांडला होता तो परत परत इथे मांडणं गरजेचं आहे की इथे प्रत्येकाला माणूस म्हणून आपण बघितलं पाहिजे. त्याच्या मागे किंवा पुढे काय नाव लागतं किंवा तो काय सांगतो हे न पाहता तो एक माणूस आहे ते जर आपण बघितलं तर ह्या गोष्टी सुद्धा होणार नाहीत, नाही का? हे खूप महत्वाचं वाटतं तुम्हाला. आणि आपण मग योजनांबद्दल मगाशी बोलत होतो, काय सांगा? शासनाचा जो सामाजिक न्याय विभाग आहे त्याने न्याय विभागाअंतर्गत हे अनुसूचित जाती आणि आदिवासी विभागाअंतर्गत अनुसूचित जमाती ह्या दोन जे आपले मोठे सेक्टर आहेत की ह्याच्यामध्ये जर आपण भारताचा विचार केला तर आपल्याकडे एकूण 6400 जाती आहेत. त्याच्यापैकी पूर्वी 300 जातींना अस्पृश्य असं गणलं जायचं. अच्छा. तर ह्या सगळ्या जाती आणि जमाती ह्याच्यामध्ये एकत्र येऊन शासनाने त्यांच्या परीनं वेगवेगळ्या जातींसाठी, जसं मॅडम मगाशी म्हटल्या की आपल्या महाराष्ट्रामध्ये 59 जाती ह्या अनुसूचित जातीमध्ये आहेत. तर अशा ह्या लोकांसाठी शासनाने एकतर पहिली शिष्यवृत्ती योजना की जी पूर्वीपासून म्हणजे शाहू महाराजांनी सुद्धा सुरू केली होती. त्याच्यानंतर वसतिगृह म्हणजे अनुसूचित जातीसाठी, आदिवासीसाठी, व्हिजेंटीसाठी आश्रमशाळा, म्हणजे त्या मुलांना त्याच ठिकाणी त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि शिक्षणाची सोय अशा पद्धतीने आपण त्या योजना राबवल्या जातात. त्याच्यानंतर आता म्हणजे शासनाने या नवीन 5-6 वर्षामध्ये परदेशी शिष्यवृत्ती सुरू केलेली आहे की त्याच्यामध्ये अनुसूचित जातीमधील 50 विद्यार्थी परदेशी शासनाकडून पूर्ण खर्च आपण त्यांचा केला जातो आणि त्यांना परदेशात शिकण्याची संधी दिली जाते. या वर्षीपासून ती योजना आपण 75 विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे. अच्छा. आणि हे जे विद्यार्थी जातात परदेशामध्ये ते PhD करतायत किंवा MS करतायत, वेगवेगळ्या म्हणजे टेक्निकल जे काय आहे त्याच्यामध्ये ते शिक्षण घेत आहेत आणि त्याचा निश्चितच आपण देशाला उपयोग करून घेतो, कारण त्यांना आपण त्यांच्याकडून तसं हमीपत्र पण घेतो की त्यांनी देशासाठी त्यांचा सेवा दिली पाहिजे. त्याच्यानंतर वेगवेगळे जे आपले घटक आहेत, जसं मॅडम म्हटल्या की शहरामध्ये हे संधी आहेत परंतु ग्रामीण भागामध्ये ह्या संधी उपलब्ध होत नाहीत. तर ग्रामीण भागामध्ये आपण आदिवासी ह्याच्यासाठी खावटी कर्ज देणे की त्यांना त्याचं जो काही शेती आहे ते करायला पण त्यांना पैसा नसतो. त्याच्यानंतर आपण जे काही भूमिहीन लोक आहेत, भूमिहीन लोकांसाठी त्यांना आपण शेत खरेदी करून देतो. त्याच्यानंतर घरकुल योजना आहे आपली, रमाई घरकुल योजना आहे, तर ते घरकुल योजनेअंतर्गत आपण त्यांना घरं बांधून देतो. तर ग्रामीण भागासाठी दलित वस्ती सुधारणा योजना एक आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी म्हणजे गटई कामगार योजना सुद्धा आहे की ती ZP मार्फत राबवली जाते की जे कोणी चांभार काम करणारे आहेत तर त्यांना एक स्टॉल त्याच्यामध्ये दिला जातो आणि त्याचा उदरनिर्वाह त्याच्यावर होईल असं शासन पाहतं. तर अशा प्रकारे शासनाच्या विविध विभागामार्फत ह्या झाल्या सामाजिक न्याय विभाग, पण वेगवेगळे विभाग असतील, कृषी विभाग असेल किंवा आरोग्य विभाग असेल, तर ह्या प्रत्येक विभागामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती उपयोजनेअंतर्गत काही निधी दिला जातो आणि ह्या संपूर्ण शासनाच्या ज्या वेगवेगळ्या विभाग आहेत त्यांच्या मार्फत आपण ह्या सगळ्या लोकांसाठी काम करू शकतो. सगळ्यांना एका पातळीवर आणण्याचं काम चाललेलं आहे, करू शकतो, त्यांच्या क्षमता ओळखून. आणि पुन्हा पुन्हा आपण म्हणतो आहोत
की हा विचार करताना हा सप्ताह जेव्हा आपण म्हणतोय तो कुठल्याही एका शहरासाठी नाहीये, एका जिल्ह्यासाठी नाही, राज्यासाठी नाही, तर तो संपूर्ण देशाचा आपण ह्या वेळेला विचार केला पाहिजे. मग आपल्याला कळेल की त्याची गरज आणि उपयोगिता किती मोठ्या प्रमाणात आहे, नाही का. काही मिनिटं आपल्याकडे आहेत. या सगळ्या गोष्टींचा परिणाम समाजावर कसा होत असतो? समता जेव्हा असते, सामाजिक न्याय जेव्हा त्या समाजामध्ये असतो, तेव्हा त्या समाजावर कोणते चांगले परिणाम होत असतात, आणि जेव्हा असं नसतं, हे प्रमाण थोडंसं व्यस्त असतं, तेव्हा तो समाज कसा मागे राहू शकतो? ह्याच्याबद्दल तुम्ही अगदी शेवटचा मुद्दा आहे आपला, काय सांगाल? सामाजिक समतेचा जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला जसं त्या मगाशी म्हणल्या की माझा जर आर्थिक स्तर, माझा जर आर्थिक लेवल तेवढी नसेलच की मी मुलांना शिक्षण देऊ शकेन, तर मग मी शिक्षणाचा प्रथम विचार करणार नाही. मला 2 वेळेचं अन्न मिळवण्यासाठी मी आधी प्रयत्न करेन. बरोबर. मग ह्याच्यामध्ये मी महात्मा फुलेंचा एक उक्ती आहे जी त्यांनी त्यांच्या शेतकऱ्यांचा आसूड नावाचं जे पुस्तक आहे त्याच्या उपोद्घातात त्यांनी म्हणले आहे की विद्येविना मती गेली, बरोबर, मतीविना वित्त गेले, वित्तविना गती गेली, आणि एवढे सगळे अनर्थ जे आहेत ते एका अविद्येने केले. बरोबर. आता शिक्षणाचं महत्व ग्रामीण भागातही पोहोचतंय. म्हणजे प्रत्येकाला माहिती की जर मी शिकलो नाही, मी स्किल घेतलं नाही, तर मला आयुष्यामध्ये उभं राहणं कठीण आहे. तर त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण विचार करून जोपर्यंत शैक्षणिक स्तर उंचावत नाही तोपर्यंत धार्मिक, आर्थिक आणि राजकीय स्तर उंचावणं शक्य नाही. मग समाजातल्या प्रत्येक घटकाला शैक्षणिक, आपण आता प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण सक्तीचं केलंय, त्यामुळे या प्रवाहात या सगळ्या पिढ्या यायला लागल्या आणि मग समाजामध्ये हा विचार पोचायला लागला. जेव्हा मी शिकते, मी समाज सुधारकांचे विचार अंगीकृत करते, तेव्हा मला लक्षात येतं की मी माणूस आहे, तसंच इतरही माणूसच आहेत. मग माणूस म्हणून जी मला वागणूक मिळाली पाहिजे ती मला मिळालीच पाहिजे. तो माझा हक्क आहे, तो माझा अधिकार आहे. आता हे सगळे अधिकार किंवा हक्क पोहोचवण्यासाठी आपण संविधान दिनासारखे पण कार्यक्रम बार्टीच्या वतीनं राबवतो की मला जर माझे अधिकार, माझे हक्कच माहिती नसतील तर मी राबवीन कसे. अगदी 30 सेकंदामध्ये मॅडम तुम्ही ह्याच्याबद्दल काय सांगाल? याच्यामध्ये असं म्हणेल की बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलं होतं की आपल्याकडची जी व्यवस्था आहे ती मनोऱ्याची व्यवस्था आहे, की प्रत्येकाने आपापला एक जो मजला घेतलेला आहे, परंतु ह्याला शिडी नाहीये. म्हणजे आपण कुठल्याही शिडी पार करून वरच्या मजल्यावर जाऊ शकत नाही. तर मागच्या शतकात जर आपण पाहिलं तर त्या पद्धतीनं समाज व्यवस्था आपली तशी होती. आणि आता जर आपण पाहिलं तर आता माणूस जेव्हा आपण आरक्षण धोरण लागू केलेलं आहे, लोक शिकतायत, तेव्हा ते मनोरा पार करू, म्हणजे ते शिडी पार करू शकताय जरी नसली तरी, त्यामुळे तो उच्च ठिकाणी जातो. जसं आपण मागच्या शतकात पाहिलं की माणूस जर जातीनिहाय तो कार्यक्रम करू शकायचा, की लग्न समारंभ असेल तर उच्च वर्गाचे लोक यायचे नाही. परंतु आज जर आपण पाहिलं तर आज कोणत्याही जातधर्माचे लोक कोणत्याही ठिकाणी जाऊ शकतात आणि कोणत्याही वर्गाच्या, म्हणजे अगदी श्रीमंत असेल आणि तो माणूस शिक्षणाने वरती गेला असेल तो त्या ठिकाणी उपस्थित राहतो. खरं तर हा खूप मोठा बदल झालेला आहे. चर्चा खूप मोठी आहे, आपण त्याच्यावर आणखीनही खूप बोलू शकतो. पण आपल्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण नक्की कशावर बोलणार आहोत ते सुद्धा जरा बघूया. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे, कोण आपले तज्ज्ञ येणार आहेत, काय मार्गदर्शन करणार आहेत ते बघून घेऊया. आपल्या सखी सह्याद्रीचा आपला बुधवारचा विषय आहे मेंदूचा पक्षाघात, आजार आणि उपचार. त्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत तज्ज्ञ डॉक्टर रेखा विजयकर, डॉक्टर स्नेहल देशपांडे. तुम्ही प्रश्न विचारू शकता उद्याच्या कार्यक्रमात दूरध्वनीच्या माध्यमातून, आणि आता तुम्ही मेलच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत प्रश्न पोहोचवू शकता. आजचा आपला कार्यक्रम, आजची आपली चर्चा तुम्हाला कशी वाटली आणि इतरही कार्यक्रम कसे वाटतात ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. 2 माध्यमं आहेत, फेसबुक पेजला व्हिजिट करू शकता किंवा तुम्ही मेल करू शकता. ही 2 माध्यमं तुम्ही कशी वापरणार आहात? फेसबुक पेजला व्हिजिट करण्यासाठी www.facebook.sakhisahadri.dd आणि मेल पाठवण्यासाठी sakhisahadri@gmail.com. सगळं स्मॉल कॅप्समध्ये, कुठेही मध्ये स्पेस नाहीये, आणि तुम्ही मेलवर तुमचे प्रश्न सुद्धा पाठवू शकता. आजच्या या चर्चेमध्ये दोघी जणी सहभागी झालात, छान माहिती दिलीत, मोकळेपणाने आपण ह्याच्यावर बोललो, त्यासाठी तुमचे मनापासून आभार मानते. आणि आपल्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानायचे की त्यांनी सुद्धा छान प्रश्न विचारून चर्चा पुढे नेली. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमामध्ये आपली भेट पुन्हा होणार आहेच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.